हाय एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल संगीता टीचर. तर मी TETचा अभ्यास कसा केला, तर मी हिस्ट्री आणि जॉग्रफी या विषयांचे लेसन्स अगदी व्यवस्थित वाचले. त्यानंतर त्यावर आधारित काही 50 ते 60 प्रश्न काढले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला. आता जे प्रश्न माझ्याकडे अवेलेबल आहेत ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हालाही याचा फायदा होईल. तर तुम्हालाही आधी काय करायचं आहे, लेसन व्यवस्थित वाचायचं आहे आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याची उत्तरं जी आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळतील. चला तर मग वळूया आपण प्रश्नांकडे. पृथ्वीचा आकार कसा आहे? ऑप्शन्स आहेत स्क्वेअर, स्पेरिकल, ओव्हल आणि ट्रायंगल. पृथ्वीवर कल्पित रेषांना म्हणजे इमॅजिनरी लाईनला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ॲक्सिस, प्राइम मेरिडियन, लाईन आणि वे. नेक्स्ट, विषुववृत्त म्हणजे इक्वेटर कोणत्या प्रकारचे वृत्त आहे? वृत्त म्हणजे सर्कल. तर इथे ऑप्शन्स आहेत स्मॉल सर्कल, बिग सर्कल, हाफ सर्कल आणि इमॅजिनरी लाईन. नेक्स्ट, पृथ्वीला 2 भागात विभागणारे म्हणजेच डिवाईड करणारे वृत्त कोणते? तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, इक्वेटर आणि पोलार. नेक्स्ट, कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणत्या अक्षांशावर आहे म्हणजे लॅटिट्यूडवर आहे? तर ऑप्शन्स आहेत 0 डिग्री, 23.5 डिग्री नॉर्थ, 66.5 डिग्री साऊथ, 90 डिग्री नॉर्थ. नेक्स्ट, मकरवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कोणत्या अक्षांशावर म्हणजे लॅटिट्यूडवर आहे? ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री नॉर्थ, 23.5 डिग्री साऊथ, 0 डिग्री आणि 90 डिग्री साऊथ. नेक्स्ट, उत्तर ध्रुववृत्त म्हणजे नॉर्थ पोल किती अंशावर आहे? ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 66.5 डिग्री, 90 डिग्री आणि 0 डिग्री. नेक्स्ट, दक्षिण ध्रुववृत्त म्हणजे साऊथ पोल किती अंशावर आहे? ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 66.5 डिग्री, 90 डिग्री आणि 45 डिग्री. नेक्स्ट, विषुववृत्त कोणत्या अक्षांशावर आहे? तर ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 66.5 डिग्री, 0 डिग्री आणि 90 डिग्री. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात मोठे वृत्त कोणते? तर ऑप्शन्स आहेत कॅन्सर सर्कल, कॅप्रिकॉन, इक्वेटर आणि आर्टिक सर्कल. नेक्स्ट, अक्षांश रेषा म्हणजे लाईन ऑफ लॅटिट्यूड या कशा असतात? तर ऑप्शन्स आहेत स्ट्रेट, कर्व, सर्क्युलर आणि ऑप्टिकल लाईन. नेक्स्ट, रेखांश रेषा म्हणजे लॉन्जिट्यूड लाईन या कशा असतात? ऑप्शन्स आहेत सर्क्युलर, सेमी सर्क्युलर, स्ट्रेट लाईन आणि कर्व. नेक्स्ट, रेखांश रेषा म्हणजे लॉन्जिट्यूड लाईन या कुठे मिळतात? ऑप्शन्स आहेत इक्वेटर, पोल, कॅन्सर सर्कल आणि कॅप्रिकॉन. नेक्स्ट, अक्षांश रेषा म्हणजे लॅटिट्यूड या कुठे मिळत नाहीत? तर ऑप्शन्स आहेत पोल, इक्वेटर, सर्वत्र म्हणजे सगळीकडे आणि कुठेही नाही. नेक्स्ट, अक्षांशाची म्हणजे लॅटिट्यूडची संख्या किती आहे? ऑप्शन्स आहेत 90, 180, 360 आणि 181. नेक्स्ट, रेखांशाची म्हणजे लॉन्जिट्यूडची संख्या किती आहे? ऑप्शन्स आहेत 180, 360, 90 आणि 181. नेक्स्ट, प्रमुख रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड हा कोणता आहे? तर ऑप्शन्स दिले आहेत 0 डिग्री लॉन्जिट्यूड, 90 डिग्री लॉन्जिट्यूड, 180 डिग्री लॉन्जिट्यूड आणि 23.5 डिग्री. नेक्स्ट, 0 डिग्री रेखांशाला म्हणजे लॉन्जिट्यूडला काय म्हणतात? तर ऑप्शन्स दिले आहेत इक्वेटर, प्राइम मेरिडियन, कॅन्सर आणि पोल. नेक्स्ट, प्रधान मध्यान म्हणजेच प्राइम मेरिडियन कुठून जातो? तर याचं ऑप्शन्स आहेत भारत, अमेरिका, ग्रीनविच आणि चीन. नेक्स्ट, पृथ्वीला किती गोलार्धात म्हणजे हेमिस्फिअरमध्ये विभागले जाते म्हणजे डिवाईड केलं जातं? तर याचं ऑप्शन्स आहेत 2, 3, 4 आणि 5. नेक्स्ट, उत्तर व दक्षिण गोलार्ध म्हणजे नॉर्थ अँड साऊथ हेमिस्फिअर विभाजन कशाने होते? ऑप्शन्स आहेत लॉन्जिट्यूड, इक्वेटर, कॅन्सर आणि कॅप्रिकॉन. नेक्स्ट, पूर्व व पश्चिम गोलार्ध म्हणजे ईस्ट अँड वेस्ट हेमिस्फिअर विभाजन कशाने होतं? तर ऑप्शन आहे इक्वेटर, प्राइम मेरिडियन, कॅन्सर आणि पोल. नेक्स्ट, अक्षांशाचा म्हणजे लॅटिट्यूडचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन्स आहेत टायमिंग, लोकेशन, वेदर आणि डायरेक्शन. नेक्स्ट, रेखांशाचा म्हणजे लॉन्जिट्यूडचा उपयोग कशासाठी होतो? तर ऑप्शन्स आहेत टाईमसाठी, डिस्टन्स, डायरेक्शन आणि एरिया. नेक्स्ट, पृथ्वीचा अक्ष म्हणजे अर्थ्स ॲक्सिस कोणत्या दिशेने आहे?
तर ऑप्शन्स आहेत ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ, टिल्ट आणि स्ट्रेट. नेक्स्ट, पृथ्वीचा अक्ष म्हणजे अर्थ्स एक्सिस किती अंशाने झुकलेला आहे, म्हणजे किती डिग्रीने तो झुकलेला आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 90 डिग्री, 45 डिग्री आणि 66.5 डिग्री. नेक्स्ट, सर्वात थंड प्रदेश म्हणजे कोल्ड रिजन कुठे आहे. तर ऑप्शन्स आहेत इक्वेटर, कॅन्सर, पोल आणि कॅप्रिकॉन. नेक्स्ट, सर्वात उष्ण प्रदेश कुठे आहे. तर ऑप्शन्स आहेत पोल, इक्वेटर, कॅप्रिकॉन आणि कॅन्सर. नेक्स्ट, कर्कवृत्त म्हणजे कॅन्सर भारतातून जाते का. तर ऑप्शन्स आहेत होय, नाही, कधी कधी, माहीत नाही. नेक्स्ट, मकरवृत्त म्हणजेच कॅप्रिकॉन भारतातून जाते का. ऑप्शन्स बघूया, होय, नाही, दोन्ही किंवा माहीत नाही. नेक्स्ट, 90 डिग्री उत्तर अक्षांशाला म्हणजे नॉर्थ लॅटिट्यूडला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत इक्वेटर, नॉर्थ पोल, साऊथ पोल आणि कॅन्सर. नेक्स्ट, 90 डिग्री दक्षिण अक्षांशाला म्हणजे साऊथ लॅटिट्यूडला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत इक्वेटर, नॉर्थ पोल, साऊथ पोल, कॅप्रिकॉन. नेक्स्ट, अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड आणि रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड यांच्या छेदनबिंदूला, आता छेदनबिंदू म्हणजे काय, तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, याला काय म्हणतात. तर ऑप्शन्स बघूया, लोकेशन, पॉईंट, लोकेशन कोऑर्डिनेट्स आणि डायरेक्शन. नेक्स्ट, नकाशा म्हणजेच मॅप या वाचनासाठी काय आवश्यक आहे. तर ऑप्शन्स बघूया, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, रंग, चित्र आणि शब्द. नेक्स्ट, वेळेतील फरक कशामुळे पडतो. ऑप्शन्स बघूया, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, इक्वेटर आणि पोल. नेक्स्ट, प्रत्येक 15 डिग्री रेखांश म्हणजेच लॉन्जिट्यूड किती तास असतात याच्यात. तर ऑप्शन्स आहेत 1 तास, 2 तास, 3 तास आणि 4 तास. नेक्स्ट, भारताची प्रमाणवेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम कोणत्या रेखांशावर म्हणजे लॉन्जिट्यूडवर आधारित आहे. तर ऑप्शन्स आहेत 0 डिग्री, 82.5 डिग्री ईस्ट, 90 डिग्री ईस्ट, 23.5 डिग्री. भारतात एकच वेळ का वापरली जाते. तर ऑप्शन्स बघूया, देश लहान आहे, प्रशासन सुलभ, सूर्य एकच आहे, रेखांश नाहीत. नेक्स्ट, कर्कवृत्ताच्या उत्तरेला कोणता प्रदेश आहे. तर ऑप्शन्स बघूया, कोल्ड, हॉट, टेम्परेट आणि डेझर्ट. नेक्स्ट, मकरवृत्ताच्या दक्षिणेला कोणता प्रदेश आहे. तर ऑप्शन्स आहेत कोल्ड, टेम्परेट, हॉट आणि पोलार. नेक्स्ट, विषुववृत्ताजवळ म्हणजेच नियर इक्वेटर दिवस रात्र कसे असतात. तर ऑप्शन्स आहेत समान, असमान, मोठे आणि छोटे. नेक्स्ट, ध्रुवाजवळ म्हणजेच नियर पोल दिवस रात्र कसे असतात. तर ऑप्शन आहे समान, अत्यंत लांब किंवा लहान, छोटे आणि बदलत नाहीत. नेक्स्ट, पृथ्वीवरील स्थान म्हणजे लोकेशन निश्चित करण्यासाठी काय आवश्यक आहे. तर ऑप्शन्स बघूया, ओन्ली लॅटिट्यूड, ओन्ली लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड आणि काहीही नाही. नेक्स्ट, अक्षांश रेषा म्हणजे लाईन ऑफ लॅटिट्यूड कोणत्या दिशेने असतात. तर ऑप्शन्स आहेत नॉर्थ साऊथ, ईस्ट वेस्ट, तिरक्या म्हणजे अशा स्लँटिंग आणि गोल म्हणजे सर्क्युलर. नेक्स्ट, रेखांश रेषा म्हणजे लॉन्जिट्यूड लाईन कोणत्या दिशेने असतात. तर ऑप्शन्स आहेत ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ, स्लँटिंग आणि सर्क्युलर. नेक्स्ट, पृथ्वीवर सर्वात लहान वृत्त म्हणजे सगळ्यात छोटा सर्कल कोणता आहे. तर ऑप्शन्स आहेत इक्वेटर, आर्टिक सर्कल, कॅन्सर सर्कल आणि कॅप्रिकॉन. नेक्स्ट, पृथ्वीच्या केंद्रातून म्हणजे सेंटरमधून जाणारे सर्वात मोठे वृत्त कोणते आहे. तर ऑप्शन्स बघूया, कॅन्सर सर्कल, कॅप्रिकॉन, इक्वेटर आणि आर्टिक सर्कल. नेक्स्ट, अक्षांश रेखांश प्रणालीला काय म्हणतात म्हणजे लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूडची जी सिस्टम आहे त्याला काय म्हणतात. तर ऑप्शन्स बघूया, मॅप सिस्टम, कोऑर्डिनेट सिस्टम, डायरेक्शन सिस्टम आणि टाईम सिस्टम. चला, प्रश्न तर झालेत, तर आता आपण यांची उत्तरं बघूया. पृथ्वीचा आकार कसा आहे. ऑप्शन्स आहेत स्क्वेअर, स्पेरिकल, ओव्हल आणि ट्रायंगल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, ओव्हल म्हणजेच लंबगोल. नेक्स्ट, पृथ्वीवर कल्पित रेषांना म्हणजे इमॅजिनरी लाईनला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत एक्सिस, प्राईम मेरिडियन, लाईन आणि वे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, प्राईम मेरिडियन म्हणजेच मूळ रेखावृत्त. नेक्स्ट, विषुववृत्त म्हणजे इक्वेटर कोणत्या प्रकारचे वृत्त आहे. वृत्त म्हणजे सर्कल. तर इथे ऑप्शन्स आहेत
स्मॉल सर्कल, बिग सर्कल, हाफ सर्कल आणि इमॅजिनरी लाईन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, बिग सर्कल म्हणजेच महान वृत्त. नेक्स्ट, पृथ्वीला 2 भागात विभागणारे म्हणजेच डिवाईड करणारे वृत्त कोणते? तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, इक्वेटर आणि पोलार. तर या ऑप्शन्सपैकी आन्सर आहे ऑप्शन सी, इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त. नेक्स्ट, कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणत्या अक्षांशावर आहे म्हणजे लॅटिट्यूडवर आहे? तर ऑप्शन्स आहेत 0 डिग्री, 23.5 डिग्री नॉर्थ, 66.5 डिग्री साऊथ, 90 डिग्री नॉर्थ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 23.5 डिग्री नॉर्थ. नेक्स्ट, मकरवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कोणत्या अक्षांशावर म्हणजे लॅटिट्यूडवर आहे? ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री नॉर्थ, 23.5 डिग्री साऊथ, 0 डिग्री आणि 90 डिग्री साऊथ. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 23.5 डिग्री साऊथ. नेक्स्ट, उत्तर ध्रुववृत्त म्हणजे नॉर्थ पोल किती अंशावर आहे? ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 66.5 डिग्री, 90 डिग्री आणि 0 डिग्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, 90 डिग्री. नेक्स्ट, दक्षिण ध्रुववृत्त म्हणजे साऊथ पोल किती अंशावर आहे? ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 66.5 डिग्री, 90 डिग्री आणि 45 डिग्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, 90 डिग्री. नेक्स्ट, विषुववृत्त कोणत्या अक्षांशावर आहे? तर ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 66.5 डिग्री, 0 डिग्री आणि 90 डिग्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, 0 डिग्री म्हणजे विषुववृत्त जो आहे हा 0 डिग्रीवर आहे. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात मोठे वृत्त कोणते? तर ऑप्शन्स आहेत कॅन्सर सर्कल, कॅप्रिकॉन, इक्वेटर आणि आर्टिक सर्कल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त. नेक्स्ट, अक्षांश रेषा म्हणजे लाईन ऑफ लॅटिट्यूड या कशा असतात? तर ऑप्शन्स आहेत स्ट्रेट, कर्व, सर्क्युलर आणि ऑप्टिकल लाईन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, सर्क्युलर म्हणजेच गोलाकार असतात. नेक्स्ट, रेखांश रेषा म्हणजे लॉन्जिट्यूड लाईन या कशा असतात? ऑप्शन्स आहेत सर्क्युलर, सेमी सर्क्युलर, स्ट्रेट लाईन आणि कर्व. आन्सर आहे ऑप्शन बी, सेमी सर्क्युलर म्हणजेच अर्धवर्तुळ. नेक्स्ट, रेखांश रेषा म्हणजे लॉन्जिट्यूड लाईन या कुठे मिळतात? ऑप्शन्स आहेत इक्वेटर, पोल, कॅन्सर सर्कल आणि कॅप्रिकॉन. त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, पोल म्हणजे या रेखांश रेषा ज्या आहेत त्या पोलला मिळतात म्हणजेच ध्रुवांवर मिळतात. नेक्स्ट, अक्षांश रेषा म्हणजे लॅटिट्यूड या कुठे मिळत नाहीत? तर ऑप्शन्स आहेत पोल, इक्वेटर, सर्वत्र म्हणजे सगळीकडे आणि कुठेही नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, कुठेही नाही. अक्षांश रेषा ज्या आहेत लॅटिट्यूड या कुठेही मिळत नाहीत. नेक्स्ट, अक्षांशाची म्हणजे लॅटिट्यूडची संख्या किती आहे? ऑप्शन्स आहेत 90, 180, 360 आणि 181. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, 181. नेक्स्ट, रेखांशाची म्हणजे लॉन्जिट्यूडची संख्या किती आहे? ऑप्शन्स आहेत 180, 360, 90 आणि 181. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 360. नेक्स्ट, प्रमुख रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड हा कोणता आहे? तर ऑप्शन्स दिले आहेत 0 डिग्री लॉन्जिट्यूड, 90 डिग्री लॉन्जिट्यूड, 180 डिग्री लॉन्जिट्यूड आणि 23.5 डिग्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजेच 0 डिग्री लॉन्जिट्यूड म्हणजे 0 डिग्री रेखांश. नेक्स्ट, 0 डिग्री रेखांशाला म्हणजे लॉन्जिट्यूडला काय म्हणतात? तर ऑप्शन्स दिले आहेत इक्वेटर, प्राईम मेरिडियन, कॅन्सर आणि पोल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, प्राईम मेरिडियन म्हणजेच प्रधान मध्यान्ह. नेक्स्ट, प्रधान मध्यान्ह म्हणजेच प्राईम मेरिडियन कुठून जातो? तर याचं ऑप्शन्स आहेत भारत, अमेरिका, ग्रीनविच आणि चीन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, ग्रीनविच. नेक्स्ट, पृथ्वीला किती गोलार्धात म्हणजे हेमिस्फिअरमध्ये विभागले जाते म्हणजे डिवाईड केलं जातं? तर याचं ऑप्शन्स आहेत 2, 3, 4 आणि 5. त्याचं आन्सर आहे ऑप्शन ए, 2 म्हणजे पृथ्वीला 2 भागांमध्ये 2 गोलार्धांमध्ये विभागलं जातं. नेक्स्ट, उत्तर व दक्षिण गोलार्ध म्हणजे नॉर्थ अँड साऊथ हेमिस्फिअर विभाजन कशाने होते? ऑप्शन्स आहेत लॉन्जिट्यूड, इक्वेटर,
कॅन्सर आणि कॅप्रिकॉन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त. नेक्स्ट, पूर्व व पश्चिम गोलार्ध म्हणजे ईस्ट अँड वेस्ट हेमिस्फिअर विभाजन कशाने होतं? तर ऑप्शन आहे इक्वेटर, प्राईम मेरिडियन, कॅन्सर आणि पोल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी प्राईम मेरिडियन म्हणजेच प्रधान मध्यान्ह. नेक्स्ट, अक्षांशाचा म्हणजे लॅटिट्यूडचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन्स आहेत टायमिंग, लोकेशन, वेदर आणि डायरेक्शन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी लोकेशनसाठी म्हणजे स्थान शोधण्यासाठी याचा लॅटिट्यूडचा उपयोग होतो. नेक्स्ट, रेखांशाचा म्हणजे लॉन्जिट्यूडचा उपयोग कशासाठी होतो? तर ऑप्शन्स आहेत टाईमसाठी, डिस्टन्स, डायरेक्शन आणि एरिया. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए टायमिंगसाठी म्हणजे वेळ मोजण्यासाठी या रेखांशाचा उपयोग होत असतो. नेक्स्ट, पृथ्वीचा अक्ष म्हणजे अर्थ्स एक्सिस कोणत्या दिशेने आहे? तर ऑप्शन्स आहेत ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ, टिल्ट आणि स्ट्रेट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी नॉर्थ साऊथ म्हणजेच उत्तर दक्षिण. नेक्स्ट, पृथ्वीचा अक्ष म्हणजे अर्थ्स एक्सिस किती अंशाने झुकलेला आहे म्हणजे किती डिग्रीने तो झुकलेला आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत 23.5 डिग्री, 90 डिग्री, 45 डिग्री आणि 66.5 डिग्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए 23.5 डिग्रीने हा जो पृथ्वीचा अक्ष जो आहे तो काय झालेला आहे? झुकलेला आहे म्हणजे थोडासा असा खाली वाकलेला आहे. नेक्स्ट, सर्वात थंड प्रदेश म्हणजे कोल्ड रिजन कुठे आहे? तर ऑप्शन्स आहेत इक्वेटर, कॅन्सर, पोल आणि कॅप्रिकॉन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी पोल म्हणजे ध्रुव. नेक्स्ट, सर्वात उष्ण प्रदेश कुठे आहे? तर ऑप्शन्स आहेत पोल, इक्वेटर, कॅप्रिकॉन आणि कॅन्सर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त. नेक्स्ट, कर्कवृत्त म्हणजे कॅन्सर भारतातून जाते का? तर ऑप्शन्स आहेत होय, नाही, कधी कधी, माहीत नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए होय म्हणजेच काय तर कर्कवृत्त जे आहे ते भारतातून जाते. नेक्स्ट, मकरवृत्त म्हणजेच कॅप्रिकॉन भारतातून जाते का? ऑप्शन्स बघूया, होय, नाही, दोन्ही किंवा माहीत नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी नाही, तर मकरवृत्त जे आहे ते भारतातून जात नाही. नेक्स्ट, 90 डिग्री उत्तर अक्षांशाला म्हणजे नॉर्थ लॅटिट्यूडला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत इक्वेटर, नॉर्थ पोल, साऊथ पोल आणि कॅन्सर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर ध्रुव. नेक्स्ट, 90 डिग्री दक्षिण अक्षांशाला म्हणजे साऊथ लॅटिट्यूडला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत इक्वेटर, नॉर्थ पोल, साऊथ पोल, कॅप्रिकॉन. आन्सर आहे ऑप्शन सी साऊथ पोल म्हणजेच दक्षिण ध्रुव. नेक्स्ट, अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड आणि रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड यांच्या छेदनबिंदूला, आता छेदनबिंदू म्हणजे काय तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, याला काय म्हणतात? तर ऑप्शन्स बघूया, लोकेशन, पॉईंट, लोकेशन कॉर्डिनेट्स आणि डायरेक्शन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी लोकेशन कॉर्डिनेट्स म्हणजेच स्थान निर्देशांक. नेक्स्ट, नकाशा म्हणजेच मॅप या वाचनासाठी काय आवश्यक आहे? तर ऑप्शन्स बघूया, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, रंग, चित्र आणि शब्द. याचा आन्सर आहे ऑप्शन ए लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड म्हणजेच अक्षांश आणि रेखांश. नेक्स्ट, वेळेतील फरक कशामुळे पडतो? ऑप्शन्स बघूया, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, इक्वेटर आणि पोल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी लॉन्जिट्यूड म्हणजेच रेखांश. नेक्स्ट, प्रत्येक 15 डिग्री रेखांश म्हणजेच लॉन्जिट्यूड किती तास असतात याच्यात? तर ऑप्शन्स आहेत 1 तास, 2 तास, 3 तास आणि 4 तास. तर याचं ऑप्शन आहे याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 तास. म्हणजे 1 डिग्री जर असेल तर ते 4 मिनिट होतात. तर हे 15 डिग्री आहे ते याचे 15 × 4 जर आपण केलं तर याचं आन्सर येतं 60 म्हणजेच काय होईल 1 तास होईल. नेक्स्ट, भारताची प्रमाणवेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम कोणत्या रेखांशावर म्हणजे लॉन्जिट्यूडवर आधारित आहे? तर ऑप्शन्स आहेत 0 डिग्री, 82.5 डिग्री ईस्ट, 90 डिग्री ईस्ट, 23.5 डिग्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 82.5 डिग्री ईस्ट. नेक्स्ट, भारतात एकच वेळ का वापरली जाते? तर ऑप्शन्स बघूया, देश लहान आहे, प्रशासन सुलभ,
सूर्य एकच आहे, रेखांश नाहीत. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, प्रशासन सुलभ म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ईज. तर ॲडमिनिस्ट्रेशन हे इझी होण्यासाठी भारतामध्ये एकच वेळ वापरली जाते. नेक्स्ट, कर्कवृत्ताच्या उत्तरेला कोणता प्रदेश आहे? तर ऑप्शन्स बघूया, कोल्ड, हॉट, टेम्परेट आणि डेझर्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, टेम्परेट म्हणजेच समशीतोष्ण. नेक्स्ट, मकरवृत्ताच्या दक्षिणेला कोणता प्रदेश आहे? तर ऑप्शन्स आहेत कोल्ड, टेम्परेट, हॉट आणि पोलार. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, टेम्परेट म्हणजेच समशीतोष्ण. नेक्स्ट, विषुववृत्ताजवळ म्हणजेच नियर इक्वेटर दिवस रात्र कसे असतात? तर ऑप्शन्स आहेत समान, असमान, मोठे आणि छोटे. तर आन्सर आहे ऑप्शन ए, समान म्हणजेच इक्वल. दिवस आणि रात्र हे कसे आहेत? इक्वल आहेत. नेक्स्ट, ध्रुवाजवळ म्हणजेच नियर पोल दिवस रात्र कसे असतात? तर ऑप्शन आहे समान, अत्यंत लांब किंवा लहान, छोटे आणि बदलत नाहीत. तर आन्सर आहे ऑप्शन बी, अत्यंत लांब किंवा लहान. नेक्स्ट, पृथ्वीवरील स्थान म्हणजे लोकेशन निश्चित करण्यासाठी काय आवश्यक आहे? तर ऑप्शन्स बघूया, ओन्ली लॅटिट्यूड, ओन्ली लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड आणि काहीही नाही. तर आन्सर आहे ऑप्शन सी, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. नेक्स्ट, अक्षांश रेषा म्हणजे लाईन ऑफ लॅटिट्यूड कोणत्या दिशेने असतात? तर ऑप्शन्स आहेत नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, तिरक्या म्हणजे अशा स्लँटिंग आणि गोल म्हणजे सर्क्युलर. तर आन्सर आहे ऑप्शन बी, ईस्ट वेस्ट म्हणजेच पूर्व पश्चिम. नेक्स्ट, रेखांश रेषा म्हणजे लॉन्जिट्यूड लाईन कोणत्या दिशेने असतात? तर ऑप्शन्स आहेत ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ, स्लँटिंग आणि सर्क्युलर. तर आन्सर आहे ऑप्शन बी, नॉर्थ साऊथ म्हणजेच उत्तर दक्षिण. नेक्स्ट, पृथ्वीवर सर्वात लहान वृत्त म्हणजे सगळ्यात छोटा सर्कल कोणता आहे? तर ऑप्शन्स आहेत इक्वेटर, आर्टिक सर्कल, कॅन्सर सर्कल आणि कॅप्रिकॉन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, आर्टिक सर्कल म्हणजे ध्रुववृत्त. नेक्स्ट, पृथ्वीच्या केंद्रातून म्हणजे सेंटरमधून जाणारे सर्वात मोठे वृत्त कोणते आहे? तर ऑप्शन्स बघूया, कॅन्सर सर्कल, कॅप्रिकॉन, इक्वेटर आणि आर्टिक सर्कल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त जे पृथ्वीच्या बरोबर सेंटरमधून जाते. नेक्स्ट, अक्षांश रेखांश प्रणालीला काय म्हणतात म्हणजे लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूडची जी सिस्टम आहे त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन्स बघूया, मॅप सिस्टम, कोऑर्डिनेट सिस्टम, डायरेक्शन सिस्टम आणि टाईम सिस्टम. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे स्थान निर्देशांक प्रणाली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही कोणत्या शाळेत आहात तर मला सांगायचं आहे. आणि जर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चुकीचे प्रश्न समजा आढळले तर कृपया करून मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समजा एखाद्या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला हवं आहे तेही सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल होतो आहे का, याचा उपयोग तुम्हाला होतो आहे का, ते सर्व मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवायचं आहे. थँक्यू.